नमस्कार, आपण पाहत आहात सांगोला रणरागिणी न्यूज, आवाज जनतेचा। आज खरं पाहिलं गेलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा तालुका हा सांगोला तालुका आहे। गणपतराव बाबा देशमुख यांच्या आशीर्वादाने इथं ओबीसीचे आमदार झालेले आहेत। तर हा जिल्हा हा ओबीसीचा बालेकिल्ला राहिलेला आहे। ह्या बालेकिल्ल्यामध्ये आम्ही येणारा जे आव्हान आहे आमच्या ओबीसी आरक्षणाचं, आत्ता तर सध्या सुरक्षित आहे आरक्षण, पण सध्या पुढच्या घडीला परत एकदा आरक्षणावर आमच्या गदा येऊ शकते। याच्या अनुषंगाने परत एकदा आम्ही समता परिषदेचं संघटना बांधणी आम्ही परत सुरू केली आहे आणि जे ओबीसीचं आरक्षण आहे ते वाचवण्यासाठी आणि समोरच्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जे लढत आहे जरांगे पाटील यांना जशास तसं उत्तर देण्यासाठी आम्ही सक्षम होण्यासाठी परत एकदा आमचं हा दौरा चालू आहे। आणि येथे जी जनगणना आहे, जनगणनेच्या बाबतीत सुद्धा जनजागृती करण्यासाठी जनगणनेमध्ये ओबीसीनी मायक्रो ओबीसीनी आपलं कशा पद्धतीनं योगदान दिलं पाहिजे, समता परिषद कशा पद्धतीने वाढली पाहिजे, महिलांचा सहभाग आणि नवीन काही आम्ही पुरुष महिला यांचंसुद्धा त्यांना नियुक्त्या केलेल्या आहेत। याच्यासाठी आमचा आजचा दौरा होता। ओबीसी आरक्षणाचा लढा का बरं निर्माण होऊ लागला आहे? ओबीसी आरक्षणासाठी आमचे देशाचे नेते भुजबळ साहेब खूप वर्षापासून लढा देत आहेत। आत्ता खासदार समीर भुजबळ साहेब यांनीसुद्धा ओबीसी आरक्षण हे राजकीय आरक्षण कोर्टातून गेलेले ते खेचून आणलेलं आहे आणि ओबीसीचं आरक्षण 27% हे सुरक्षित असताना तरीसुद्धा वारंवार त्याच्यावर कोर्टामध्ये याचिका विरोधात टाकून ओबीसी आरक्षण संपवण्यासाठी प्रयत्न केलेले झालेले आहेत, पण ते हाणून पाडलेले आहेत। आणि असे वारंवार ओबीसी आरक्षणाच्या विरोधात जे षडयंत्र होतात आणि 54% ओबीसीच्या लोकांमध्ये घुसखोरी करण्याचा जो प्रयत्न होतो, आमचं म्हणणं आहे की तुम्ही वेगळं आरक्षण मागा आणि आमच्यामध्ये घुसखोरी करू नका। ऑलरेडी आम्हाला कमी आरक्षण आहे, 346 जाती आहेत, त्याच्यामध्ये आम्ही 27% फक्त लोक आहोत। त्याच्यामुळे तुम्ही वेगळं आरक्षण घ्या आणि देवेंद्रजी फडणवीस यांनीसुद्धा सांगितलेलं आहे त्यांना वेगळं 10% आरक्षण दिलेलं असताना राजकीय स्टंटबाजीसाठी पवारांच्या याच्यामध्ये त्यांच्या पक्षाला काहीतरी फायदा होण्यासाठी वारंवार मराठा ओबीसी वाद क्रिएट करण्याचा हा त्यांचा हेतू आहे। बाकी ओबीसी आरक्षणामध्ये ते येऊच शकत नाही, संविधानामध्ये तशी तरतूदच नाही, तरीसुद्धा हा वाद वाढवत आहे। त्याच्यामुळे तरी पण आम्हाला सतर्क राहणं आमच्या साहेबांनी सांगितल्यामुळं आम्ही सर्व तरुण आज महाराष्ट्रामध्ये एकत्रित येत आहोत। जरांगे पाटील आजपर्यंत समता परिषदेची मूठ बांधून किंवा त्याला पाठीमागचं कारण काय, 50 वर्षाचा इतिहास आहे, तो ओबीसीचा जे कामगार म्हणून 50 वर्ष आहे, तर याच्यापुढे त्या संदर्भात तुमचं धोरण काय असेल? बरोबर आहे, समता परिषदे गेली 32 वर्ष झालं महाराष्ट्रात काम करते। सोलापूर जिल्ह्यामध्ये समता परिषदेचं काम गेल्या 10 वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं होतं, पण काही मधल्या काळामध्ये थोड्या काही अडचणींमुळे समता परिषदेमध्ये इथं सांगोल्यामध्ये थोड्या अडचणी निर्माण झाल्या होत्या। परत एकदा आत्ता सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये नंबर 1 समता परिषदेसाठी असेल, यासाठी आम्ही पुनर्बांधणी करणार। विशेष करून सांगोला तालुक्यामध्ये जेवढा मोठा धनगर समाज जास्त या संख्येने आहे, धनगर समाजाला जास्तीत जास्त प्रतिनिधित्व आम्ही देणार आहोत आणि आमच्या संघटनेची बांधणी करणार आहोत, कारण हा फक्त ओबीसी समाजासाठीच हा विषय आम्ही घेऊन लढत आहोत। त्याच्यासाठी मायक्रो ओबीसी असतील, ओबीसी असतील आणि दलित समाज असतील यांना नेतृत्व देऊन ज्या पद्धतीने जे लोक या समता परिषदेमध्ये वाढवण्यासाठी सक्षम आहेत त्यांनाच हे पद देण्यात येईल। त्यासाठी तुमचे नियोजन काय असेल? आमचं नियोजन आम्ही वारंवार बैठका घेणार, बैठका आढावा घेणार आणि जे ओबीसीसाठी चांगलं काम करत आहेत त्यांची नियुक्ती करणार, जे काम करत नाहीत त्यांना तुम्ही मगाशी भाषणात सांगितलं की जरांगे पाटील मुंबईला आपण उत्तर द्यायचं आहे। जरांगे पाटील गणपतीच्या पिरियडमध्ये मुंबईला येतात, तर तुम्ही काय तयारी करता त्या संदर्भात आता? आमची पण कारण गणेश उत्सव असा आहे की सगळ्यांचा कॉमन उत्सव असतो तो गणेश उत्सव आणि खूप मोठ्या प्रमाणात केला जातो। पुण्या मुंबईला तर खूप मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव असतो समाज हा आणि त्याला ओबीसी काय नेतृत्व देणार का असं? आम्ही कायमच सक्षम आहोत। आमच्यासोबत ओबीसीचे इतर बडे नेते आहेत, भुजबळ साहेब, आमची समता परिषद सक्षम आहे। त्यांनी जर मोर्चा काढला, खरं तर त्यांनी काढायला नाही पाहिजे, हा हिंदू संस्कृतीचा सगळ्यात मोठा सण आहे। मराठा समाज पण आमचे भाऊच आहेत, त्यांचीसुद्धा म्हणजे हाल होऊ नये तिकडे जाताना, मुंबईला जाताना। त्याच्यामुळे जरांगे पाटलांनी समझोतेची भूमिका घ्यायला पाहिजे, पण जर त्यांना राजकीय झेडपीचं आरक्षण डोळ्यासमोर ठेवून, झेडपीचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून जर त्यांना हा मोर्चा काढायचाच असेल, त्यांच्या मोर्चाला आमच्या शुभेच्छा आहेत, पण त्यांच्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून आमचा सुद्धा मोर्चा असणार आहे। जरांगे पाटील म्हणतात की आपण गणेश उत्सव इथं करू आणि विसर्जन आपण मुंबईच्या आरबी समुद्रात करू, तर ते तसं योग्य वाटतं का तुम्हाला? त्यांना कुठे आणि तुमचा मोर्चा तुम्ही जे आता हे करताय की जरांगे पाटलांसाठी तुम्ही करणार की मराठा समाजासाठी करणार तुम्ही? त्यांना कुठे विसर्जन करायचं, काय करायचं हा त्यांचा निर्णय आहे। आम्हाला जेव्हा साहेब आदेश देतील ह्या पद्धतीने आपण गेलं पाहिजे। आमची स्ट्रॅटेजी साहेब ठरवतील, साहेब ज्या पद्धतीने ठरवतील। ओबीसी महाराष्ट्रातला ओबीसी समाज, सर्वपक्षीय समाज भुजबळ साहेबांचा ऐकतो, भुजबळ साहेब सांगतील ती पूर्व दिशा असेल। शेवटचा प्रश्न, मराठा समाजाच्या ओबीसी समाजाला काय संदेश असेल?
ओबीसी समाजाला माझा हाच संदेश आहे की आपलं आरक्षण जे कोर्टामध्ये गेलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये ते परत एकदा आपण खेचून आणलेलं आहे 27% आरक्षण. आता झेडपीच्या निवडणुका आहेत तोंडावर, त्याच्यासाठी आपलं राजकीय आरक्षण वाचलेलं आहे. जास्तीत जास्त संख्येने आपण ओरिजिनल ओबीसी जे आहेत त्यांनाच मतदान करा. ओरिजिनल ओबीसी ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे, ओरिजिनल कुणबी असतील भले आणि ओरिजिनल ओबीसी धनगरमाळी सगळे 346 जाती यांनाच मतदान करा. सावधान व्हा, ही संधी परत येणार नाही. आता जर रिझर्वेशन गेलं तर परत ही संधी येणार नाही. त्याच्यामुळे हाच माझा सांगोल्यातून घुटुकडे बंधू जे आहेत त्यांचं खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. वारंवार त्यांनी विविध प्रश्नावर त्यांनी सतत आवाज उठवतात. त्यांच्या अनेक प्रश्न सांगोला तालुक्यात भेडसावत आहेत आणि त्यांचा आवाज तिथं घुमला जातो. पण असं कधी कधी होतं की त्यांच्या आवाजाला तिथं न्याय मिळत नाही किंवा असं बऱ्याच वेळा होतं की त्यांनी आवाज उठवला असतो तर ती कामं उलटी केली जातात. तर त्याला आपण कसं करणार सगळं? तुकडे बंधू आहेत आमचे, अतिशय तरुण असताना पण ते प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात लढत आहेत. आमच्यासाठी ही जमेची बाजू आहे. आम्हाला प्रत्येक समाजातला, फक्त माळी समाजच नाही, आम्हाला धनगर सगळे इतके भटकी विमुक्त दलित समाजात प्रत्येक लढणारा तरुण पाहिजे. आम्हाला बाबासाहेबांचे विचार घेऊन, महात्मा फुलेंचे अहिल्यादेवींचे विचार घेऊन लढणाऱ्या तरुणाच्या पाठीशी आदरणीय भुजबळ साहेब ठामपणे पाठीशी आहेत. त्यांना इथे आधी ते आमच्या संघटनेत नव्हते, आत्ताच ते संघटनेत आलेत. इथून पुढे त्यांची बहीण त्यांच्या पाठीशी आहेच ना. मग बघू. धन्यवाद.